नालासोपाऱ्यातील धानिवबाग या ठिकाणी सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा पेल्हार पोलिसांनी लावला आहे। सायरा बानू शाह असे या महिलेचे नाव असून अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं तपासात उघड झाले। मंगळवारी 28 मे रोजी नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग येथील डोंगराखाली असलेल्या ओव्हाळात एका महिलेचा मृतदेह आढळून आला। तिची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली होती, मात्र तिची ओळख पटत नव्हती। या प्रकरणी पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मयत महिलेच्या पतीचा भाचा नजाबुद्दीन सम्मी वय वर्ष 21 याला दिल्ली येथून अटक केली आहे। मयत महिला सायरा बानू शाह वय वर्ष 34 असे या महिलेचे नाव आहे। पोलिसांना महिलेची ओळख पटविणे आणि मारेकरी शोधणे अशा 2 कसोट्यांवर काम करण्याचे आव्हान होते। पोलिसांना मृतदेहाजवळ एक वापरलेले कॉन्डम आणि एक स्प्रे आढळून आला। तोच दुवा पकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास केला। त्या स्प्रेवर असलेल्या बॅचवरून पोलिसांनी परिसरातील सर्व मेडिकल दुकानात तपास सुरू केला। यावेळी एक अनोळखी तरुण शुक्रवार दिनांक 24 मे रोजी हा स्प्रे घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली, परंतु तो तरुण कोण होता याचा उलगडा होत नव्हता। दरम्यान महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तिच्या पोशाखावरून ती मुस्लिम असल्याचा तर्क लावला। त्यावरून परिसरातील मतदार याद्यांमधील मुस्लिम महिलांची नावे तपासण्यात आली आणि त्यावरून शोध घेण्यास सुरुवात केली। धानिवबाग येथील एका घरात जियाउल शाह यांच्या घरात मयत महिलेचा फोटो घेऊन विचारपूस करण्यासाठी गेले, तेव्हा मयत महिला जियाउल याची पत्नी असल्याचं समजलं। ती मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याचं त्याने सांगितलं। पोलिसांनी त्याला मेडिकल दुकानातून त्या तरुणाचे सीसीटीव्ही चित्रण दाखवले, तेव्हा तो तरुण जियाउल याचा भाचा असून दिल्लीत गेल्याची माहिती दिली। आरोपी नजाबुद्दीन हा दिल्लीत पळून गेल्याची माहिती मिळाली। पोलिसांचे एक पथक तत्काळ दिल्लीला रवाना झाले। तो एका बेकरीमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यामुळे पोलिसांनी दिल्लीचा अमन विहार परिसरातील सुमारे 150 बेकऱ्या पालथ्या घातल्या, तेव्हा एका बेकरीत तो काम करत असलेला आढळून आला। आरोपी नजाबुद्दीन आणि मयत सायरा बानू याचे मागील 2 वर्षांपासून अनैतिक संबंध होते, मात्र नजाबुद्दीनने लग्न केल्याने सायरा बानू संतप्त झाले आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला। त्यामुळे नजाबुद्दीनने तिची हत्या केल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली। परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, तुकाराम भोपळे, सुरेंद्र शिवदे, बाळासाहेब घोटाळ, योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्विम पाटील आदींच्या पथकाने या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली। 24 रोजी सकाळी 9:30 दरम्यान हरवटेपाडा धानिवबाग इथे जंगलामध्ये एक महिलेची डेड बॉडी पडलेली आहे अशी इन्फॉर्मेशन मिळाली। त्या ठिकाणी त्वरित मी स्वतः, माझे डिटेक्शनचे ऑफिसर सोपान पाटील, हिरामन भोये इत्यादी आम्ही त्या स्पॉटला व्हिजिट केली असता त्या ठिकाणी एक महिलेची बुरखा घातलेली डेड बॉडी असल्याचं दिसून आलं। तिच्या मानेवरती वार केलेले होते, छातीवरती वार केलेले दिसून आले। प्रथमदर्शनी तिचा खून करून डेड बॉडी टाकल्याचं निष्पन्न झाल्याने त्यावेळेला ज्यांना ही पहिल्यांदा खबर मिळाली होती, जे सरपंच आहेत, त्यांचा जबाब नोंद करून आपण 302-201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळी एक कंडोम्स मिळून आले होते, त्याचबरोबर लुब्रिकंट्सचं कवर मिळून आलं होतं। तर त्या कवरवरील जो बॅच नंबर आहे तर तो याच भागातून कुठून तरी विकत घेतला असावा, म्हणून डिटेक्शन ऑफिसर API सोपान पाटील साहेब यांना आम्ही आदेशित केला आणि सर्व मेडिकलमध्ये याची चौकशी करायला सांगितली। असं या लुब्रिकंट्सबद्दल चौकशी करत असताना धानिवबागमधीलच एका मेडिकलमधून ते विकलं गेल्याचं निष्पन्न झालं, म्हणून त्या मेडिकलमधून CCTV फुटेज प्राप्त केले। तर त्याच्यामध्ये 20 ते 22 वर्षाचा मुलगा हा की लुब्रिकंट्स विकत घेत असतानाचा दिसून आला। ते CCTV आम्ही प्राप्त केले। डेड बॉडी जी होती ते बुरखा घातले महिलेची डेड बॉडी होती, त्यामुळे ती मुस्लिम समाजाची असावी म्हणून आम्ही मतदार यादीतील आमच्या भागामध्ये राहणाऱ्या सर्व मुस्लिम यांचे घर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला असता धानिवबागमधीलच एका घरामध्ये 2 लहान मुलं होती, रडताना ते दिसून आले। म्हणून आमचे डिटेक्शन ऑफिसर API पाटील यांनी आजूबाजूला चौकशी केली असता की त्यांची 2-3 दिवसापासून त्यांची आई गायब आहे आणि त्यांचे वडील पोलीस स्टेशनला गेलेत असं लक्षात आलं। तर त्याच दरम्यान पाटील साहेब इकडे आले, तोपर्यंत ती व्यक्ती म्हणजे मैताचे मिस्टर हे या ठिकाणी पोलिसला आले होते। त्यांना आम्ही हस्तगत केलेले कपडे, त्या महिलेच्या हातातील बांगड्या आणि तिच्या पायाची एक करंगळी जी लहान होती ती आम्ही फोटोग्राफ्स दाखवले असता त्यांनी ते ओळखले की त्यांच्याच पत्नीची ती डेड बॉडी आहे। पण तरीसुद्धा अधिक खात्री करण्यासाठी आम्ही जे हॉस्पिटलला डेड बॉडी प्रत्यक्षात पाहण्यासाठी पाठवून दिलं आणि त्यांनी ती डेड बॉडी ओळखून ती त्यांच्याच पत्नीची असल्याचं सांगितलं।
त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांचाच सक्का भाचा याच्याबरोबर त्यांच्या पत्नीचं अफेअर आहे असं निष्पन्न झालं आणि त्याचा मोबाईल नंबर प्राप्त केला. त्या मोबाईलचं CDR अनालिसिस केला असता तो दिल्लीमध्ये असल्याचं लक्षात आलं आणि तरी आम्ही API पाटील साहेब यांना आणि स्टाफला दिल्लीला रवाना केलं. त्यांनी काल रात्री ताब्यात घेऊन सकाळी माझ्यासमोर हजर केलं. त्यांना आज अटक करण्यात आली आहे. मान्य न्यायालयासमोर गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी कस्टडीचं रिमांड मागण्यात आली आणि ते 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. या हत्या करण्याचं नेमके कारण काय सर? याच्यामध्ये आरोपींनी 5-6 महिन्यापूर्वी लग्न केलेलं आहे. लग्न केल्यानंतर की हे मयत जी स्त्री आहे तिला माहीत नव्हतं आणि त्यामुळे ती त्याचा जीव खात होती की जेणेकरून मला न सांगता तू लग्न का केलं वगैरे. आणि याच्या मनामध्ये ही भीती होती की आपल्या नातेवाईकांना ही कुठंतरी सांगेल आणि मग आपलं सगळं सेविंग बाहेर फुटेल म्हणून त्यांनी हा काटा काढल्याचं प्रथम तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे.